भोंदू अशोक खरात प्रकरणी आता कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। व्हीसीद्वारे कोर्टात त्याला हजर करण्यात आलेले आहे। भोंदू खरात प्रकरणी सुनावणीला व्हीसीद्वारे आता सुरुवात झालेली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी नव्या गुन्ह्यात त्याला अटक दाखवत कोर्टासमोर व्हीसीद्वारे हजर केले जाते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, कोर्टात नेमकी काय अपडेट्स आहेत, काय घडतंय? आता आपल्याला जी माहिती मिळते की कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि जे आयो आहेत, जे तपास अधिकारी आहेत, ते कोर्टाला आतापर्यंत नेमका आपण त्याला कशासाठी ताब्यात घेतलेला आहे याची माहिती कोर्टासमोर देत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोंदू अशोक खरातला आज व्हीसीच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित केलेला आहे। त्याच्यामुळे ज्यावेळेला सुरुवातीला कोर्टानं विचारलं की तुमचे वकील हे सचिन भाटे आहेत का, त्यावेळेला त्यांनी नमस्कार केलेला आहे। व्हीसीद्वारे त्यांनी फक्त न्यायालयासमोर उभं राहून नमस्कार केलेला आहे। याच्यानंतर आयो जे आहेत, तपास अधिकारी जे आहेत, ते तपास अधिकारी कोर्टाला माहिती देत आहेत आणि माहितीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एका पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या मुलांच्या मरणाची भीती दाखवत भोंदूबाबा अशोक खरातनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत। त्याचप्रमाणे त्या महिलेला वेगवेगळ्या गोळ्या देखील दिलेल्या आहेत। आता या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या, त्याच्यासोबत आणखी काही लोक या सगळ्या प्रकरणामध्ये जोडले गेलेले आहेत का, याचा तपास करायचा आहे। आणि त्याच्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यात, म्हणजे हा जो दुसरा गुन्हा आहे ज्याच्यावर आता सुनावणी चालू आहे, त्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची कोठडी जी आहे ती या ठिकाणी SITच्या वतीनं मागण्यात आलेली आहे। पीडिता गर्भवती झाल्यानंतर गर्भपात करण्यासाठी खरातनं तिला औषधं दिले आहेत असा देखील दावा या ठिकाणी SITच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामुळे जी पीडिता आहे, ज्या पीडितेवर अशा पद्धतीनं घरच्यांना मारण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आले, त्याच्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर तिला या ठिकाणी काही गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते न्यायालयासमोर आता SITच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। तपास अधिकारी ही सगळी माहिती आता न्यायालयात देत आहेत आणि न्यायालयाकडनं आम्हाला आरोपीकडनं हे सगळं शोधण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं देखील आता न्यायालयात सांगण्यात आलेलं आहे। हा सगळा तपास करायचा आहे। नेमका भोंदूबाबा अशोक खरातनं या गोळ्या कुठून आणल्या, या गोळ्या आणताना त्यांनी प्रिस्क्रिप्शन जे आहे ते नेमकं कुठल्या डॉक्टरांकडनं घेतलं किंवा कुठल्या मेडिकलमधनं त्यांनी या गोळ्या घेतल्या, अशा पद्धतीचं काही ठरलेलं त्याचं मेडिकल स्टोअर होतं का, काही मेडिकलचे लोक त्याच्या संपर्कात होते का की जे सातत्यानं त्याला अशा पद्धतीनं गर्भपात करण्यासाठी गोळ्या देण्यासाठी मदत करत होते, याचा देखील तपास करायचा आहे। आणि त्याच्यामुळे 7 दिवसांची त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं आता न्यायालयात तपास अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आता या सगळ्या तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर आता आरोपीचे जे वकील आहेत सचिन भाटे ते देखील युक्तिवाद करतायत आणि त्याच्यामुळे पुढच्या काही वेळात या ठिकाणी आपल्याला न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्तापर्यंत न्यायालयामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या म्हणजे पहिल्यांदा आज व्हीसीद्वारे भोंदूबाबा अशोक खरात हा न्यायालयासमोर हजर झाला। न्यायालयानं विचारणा केल्यानंतर त्यानं उभं राहून न्यायालयाला नमस्कार केलेला आहे। त्यासोबतच न्यायालयानं त्याला ज्यावेळेला विचारलं की तुम्ही तुमचं वकीलपत्र दिलंय का, त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी होकारार्थी मान डोलवलेली आहे। यासोबतच जे आयो आहेत, तपास अधिकारी आहेत, त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याची माहिती जी आहे ती न्यायालयासमोर दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एका पीडित महिलेला कशा पद्धतीनं या भोंदूबाबानं वेळात काढून तिला फसवून तिच्या मुलांच्या मरणाची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, ती गरोदर झाल्यानंतर तिच्या गर्भपातासाठी कशा पद्धतीनं तिला गोळ्या देण्यात आल्या, या सगळ्याची माहिती जी आहे ती तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर दिलेली आहे। आणि त्यासोबतच हे संपूर्ण रॅकेट चालवण्यासाठी, गोळ्या आणण्यासाठी, काही मेडिकल प्रिस्क्रिप्शन आणण्यासाठी काही लोक भोंदूबाबा अशोक खरातला मदत करत होते का याचा तपास करायचा आहे। आणि त्याच्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। अर्थात आरोपीचे वकील आता या ठिकाणी युक्तिवाद करतायत आणि आता ते युक्तिवाद करून नेमकं काय समोर येणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान न्यायालय आता पुढच्या काही वेळात या ठिकाणी आपला निर्णय जो आहे तो सांगू शकतो। हा दुसरा गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरातला SITनं ताब्यात घेतलेला आहे आणि या दुसऱ्या गुन्ह्यासाठी आता SITच्या माध्यमातून पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाते। पहिला जो गुन्हा होता सरकारवाडा पोलीस स्टेशनला, त्या पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी यापूर्वीच मिळालेली आहे। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं। तिथे जाऊन त्याची तिकडची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीनं त्याला SITनं चंदन पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोच, काय काय मुद्दे मांडले जात आहेत? आरोपी खरातनं पीडितेच्या मुलांनाही धमकी दिली होती अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर ठेवली आहे। सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। आरोपी खरात